या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडी परिसरातील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या 37 क्रशर व्यवसायांवर गुरुवारी महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली। तहसीलदार सुशीलकुमार बेल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी सीमा मोरिया, पांडुरंग धुमाळ, अमित लाड, सचिन कांबळे आणि अमोल कोटे यांच्या पथकाने ही कारवाई पार पडली। 9 जुलै रोजी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या बेकायदेशीर उत्खननाबाबत शासनाचा महसूल बुडत असल्याची माहिती तारांकित प्रश्नाद्वारे विधान परिषदेत मांडली होती। त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते। त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली। टोप आणि कासारवाडी परिसरात एकूण 46 क्रशर व्यवसाय आहेत। त्यापैकी 37 क्रशर व्यवसाय बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं आहे। या व्यावसायिकांकडे ट्रेडिंग लायसन, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी तसेच उत्खननासाठी आवश्यक रॉयल्टी भरलेली नसल्याचे निदर्शनाला आलं। या सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायांवर महसूल विभागाने थेट क्रशर सील करण्याची कारवाई केली। तहसीलदार बेल्लेकर यांनी दिलेल्या आदेशानंतर मंडल अधिकारी, तलाठी आणि कोतवाली यांच्या मदतीनं दिवसभर ही कारवाई सुरू होती। कारवाईची माहिती मिळताच संबंधितांनी जेसीबी, डंपर, पोकलेनसारखी यंत्रसामग्री स्थलांतरित करण्यास सुरुवात केली। प्रशासनाने ठामपणे ही कारवाई पूर्ण करत परिसरातील अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे। महसूल विभागाच्या या कडक पावलामुळे जिल्ह्यातील इतर बेकायदेशीर क्रशर व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे।